जय श्री कृष्ण. आज दुपारी पॅन्टींना काही खिसे लावायचे होते, मग ते लावून घेतले. साधारणतः 50 पॅन्टी होत्या, त्या सगळ्यांना खिसे लावून घेतले. त्यानंतर स्वामीची आणि साईची अशी काहीशी बेसून आणि क्रिकेट खेळणं चालू होतं. क्रिकेट खेळण्याची नवीन काहीतरी पद्धत. म्हटलं लेकरांचं काहीतरी वेगळं चालू आहे, चला थोडंसं त्यांचा व्हिडिओ काढून घेतला, थोडं त्यांची ती गंमत एन्जॉय केली आणि लगेचच मग पुढच्या कामांना लागली. कारण की आपण घरातल्या महिला म्हटलो, की आपले कधी कामं संपतच नसतात. काही ना काहीतरी चालूच असतं. त्यात लेकरांचे पसारा वगैरे हे कंटिन्यू आवरणं मात्र चालूच असतं. पण मग त्यातनं थोडासा वेळ काढला आणि लेकरांसोबत 2 मिनिटं एन्जॉय केलं. त्यानंतर कस्टमर होतं हेअर स्पासाठी, तर त्यांचा केसांचा हा बिफोर लूक होता, तो मी तुमच्यासोबत शेअर केला. आणि हा आफ्टर लूक आहे, यांचा मी हर्बल हेअर स्पा केलेला आहे. तर याचा रिझल्ट कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. खूप छान आणि सिल्की, शायनी आणि स्ट्रेट असे हेअर झालेले होते. तर तुम्हाला असे केस चा जर हेअर स्पा हवा असेल, तर तुम्ही मला DM करू शकतात. तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल त्याची अपॉइंटमेंट घेऊन आणि तुम्ही येऊ शकता तसा ब्युटिफुल असा हेअर स्पा करण्यासाठी. त्यानंतर थोडीशी हरभऱ्याची डाळ बनवायची होती म्हणून हरभरे उंबळले होते. तर छान असेल ते भरडून घेतले. नंतर ते स्वच्छ वगैरे करून घेतले. मग सायंकाळची वेळ झाली. मग किचनमध्ये आले. किचनमध्ये आली तर स्वामीला छान असे द्राक्ष दिले खायला. आणि त्याने ना ही ओढणी त्याचीच अशी छान अशी पांघरून घेतलेली होती. इतका छान अशी नवरीबाई दिसत होता. जवळ त्याने 1 तास ती ओढणी राहू दिली. मला कौतुक वाटलं म्हणून मी त्याला थोडं ते व्हिडिओमध्ये घेतलं. मला भरली भेंडी करायची होती म्हणून छान असं भेंडी पटापट कट करून घेतलेली होती. आणि भेंडीची भाजी, पोळ्या आणि सोबतच मी तिखट अशा शेवाळ्या करणार होती. आजचा रात्रीचा मेनू माझा हा होता. आणि म्हणूनच मग ते मी पटापट करून घेतले. सोबतच उद्या सकाळी मला कारल्याची भाजी करायची होती. मग ते सुद्धा मी कट करून मिठामध्ये मीठ भरून आणि निथळायला ठेवून दिलं. आणि छान अशी ही भरली भेंडीची भाजी केलेली आहे. मी खूप असे बेसिक मसाले टाकून भेंडी टाकून घेते. शेंगदाण्याचं कूट, मीठ टाकून परतून घेते. 2 मिनिटं वाफ काढून घेत असते. आणि एक-एक भरत बसत नाही मी भेंडी, कारण की त्याने ना खूप जास्तीचा वेळ जातो आणि एवढा वेळ माझ्याकडे नसतो. त्यामुळे व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक